मराठी संगीत क्षेत्रातील सध्याची आघाडीची गायिका म्हणजे आर्या आंबेकर. सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोचली. एका मुलाखतीत आर्याने लिटिल चॅम्पमध्ये घडलेल्या काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत आणि ती पुढे असेही म्हणाली की या गोष्टींमुळे तिने अनेक ऑफर्स येऊन देखील पुन्हा कधी रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला नाही. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. सारेगमप लिटिल चॅम्पचं पहिलं पर्व 2008मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यावेळी हे पर्व तुफान लोकप्रिय झालं होतं. सारेगमप लिटिल चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड ठरली होती. आर्या आंबेकरने आता 18 वर्षांनी मोठा खुलासा केला आहे. या रिॲलिटी शोचा विनर आधीच ठरला होता असे आर्याने मुलाखतीत सांगितले. आर्या आंबेकर म्हणाली, ग्रँड फिनालेचा आमचा एक गमतीशीर किस्सा आहे. माझ्यात आणि प्रथमेशमध्ये स्पर्धा सुरू होती की आपल्या दोघांत कोण जिंकणार. रिझल्ट जाहीर करताना परीक्षकांच्या एका बाजूला मी होते आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश होता. त्यावेळी परीक्षकांनी ती चिठ्ठी उचलली. त्याचवेळी आम्हाला विजेत्याचं नाव दिसलं होतं. त्यावेळी मी प्रथमेशला म्हणाले की तू पण नाही जिंकला आणि मी पण नाही जिंकले. यानंतर विजेत्याची घोषणा झाली. जेव्हा कार्तिकी जिंकली तेव्हा रोहित कार्तिकीला म्हणाला, तुझ्या ट्रॉफीवर विजेता आणि माझ्या ट्रॉफीवर उपविजेता आहे. पण मी उपखोडलं की मी पण विजेता होईल. आमच्या 5 जणात असे खेळीमेळीचे वातावरण होते असे तिने पुढे सांगितले. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातील 5ही स्पर्धक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये आर्या आंबेकर उजवी ठरली आहे. आज तिने शास्त्रीय संगीत, चित्रपट गीते, भावगीते, लाईव्ह कॉन्सर्ट, अभिनय आणि संगीत अशा अनेक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजय अतुलपासून इलायराजापर्यंत अनेक दिग्गज संगीतकारांसाठी ती गायली आहे. सारेगमप नंतर आर्या पुन्हा कोणत्याही सिंगिंग शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली नाही. तिला हिंदीतूनही बोलावणं आलं होतं. मात्र तिने स्पर्धांपेक्षा व्यावसायिक गायन आणि संगीत यावर भर दिला. आर्या आता 32 वर्षांची असून तिच्या लग्नाच्या चर्चाही नेहमी रंगत असतात. मात्र तिने याबाबत अनेकदा स्पष्ट केलं आहे की सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही. जरी आर्या विजेती ठरली नसली तरी तिने गायन क्षेत्रात प्रचंड यश मिळवलं आहे. आर्याच्या या सक्सेसमुळे अनेकदा रिॲलिटी शोच्या पारदर्शकतेवर चर्चा होते. अनेक चाहत्यांचं मत आहे की अशा कार्यक्रमांमध्ये प्रत्येक स्पर्धकाची विशिष्ट प्रतिमा तयार केली जाते. त्यानुसार कार्यक्रमाचा निकाल आधीच ठरलेला असतो. बिग बॉसमध्येही असेच केले जाते. त्यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या विजेत्याबाबत आजही प्रेक्षकांमध्ये मतांतरे दिसून येतात. आज सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाला जवळपास 2 दशके उलटली असली तरी त्या पर्वातील स्पर्धक आणि अंतिम निकालाची चर्चा आजही रंगते. लोक कार्यक्रमाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत असतात. मात्र एका स्पर्धेचा निकाल आर्याच्या यशाचा मापदंड ठरला नाही. उलट तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी संगीत विश्वात आघाडीचे स्थान निर्माण केले. आज आर्या मराठी संगीत सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सध्या काय करते आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, चंद्रमुखी, सरला एक कोटी अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच आई कुठे काय करते, माझा होशील ना, तुला पाहते रे, मन उडू उडू झालं, तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षक गीतं तिच्या आवाजामुळे विशेष गाजली. तिच्या प्रत्येक नव्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे सारेगमप ती जिंकली नसली तरी करिअरच्या शर्यतीत आर्याने सर्वात मोठी बाजी मारल्याचं अनेकांचं मत आहे. काही प्रेक्षकांच्या मते आर्या आंबेकर, रोहित राऊत किंवा प्रथमेश लगाटे जिंकायला हवे होते. तर दुसरीकडे अनेकांना कार्तिकी गायकवाडच विनर आहे असे वाटते. आज इतक्या वर्षानंतरही या पर्वाच्या निकालावर चर्चा होत असल्याने त्या पर्वाची लोकप्रियता किती जास्त होती हे दिसून येते. बाकी तुम्हाला कोण विनर व्हायला पाहिजे होता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.